तुमच्या सोबत आले असते तर जास्त फायदा झालाय की राज ठाकरे त्यांच्या सोबत गेल्यानं महायुतीला जास्त फायदा झालाय? बघा, शिवसेना आणि भाजप ही आमची नॅचरल आणि वैचारिक युती आहे. हा. आम्ही दोन पक्ष एकत्र असल्यानंतर आम्हाला तिसऱ्याची गरज नाही. आम्ही शिवसेना आणि भाजप युती, महायुतीचा महापौर या मुंबईवरती बसेल आणि तो देखील मराठीत बसेल. आम्हाला राज ठाकरे आमच्यासोबत नाहीये. हा आमच्यासाठी ना फायद्याचा आहे ना तोट्याचा विषय आहे. राज ठाकरे हे ज्या पक्षासोबत आता सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे स्टेजवरती हस्तांदोलन झालं, सगळं काही झालं, एक लक्षात घ्या. हा. हे आत्ताच त्यांच्या प्रवक्त्याच्या म्हणण्याप्रमाणे ते फक्त एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. ठीक. त्यांच्या मनामध्ये एकमेकाविषयी आकस आजही आहे. ठीक. यांच्या प्रवक्त्याच्या बोलण्यामधून कळलं. बरं, ठीक आहे. तुम्ही दोन पक्ष एकत्र जाणार आहात असं म्हणताना राष्ट्रवादी काँग्रेसला इतके सोयीस्कर का विसरतात ते काय मला कळलं नाही. पण चला, आज आपण महाविकास आघाडीवर बोलतोय म्हणून या टोलवाटोलीकडे मी जात नाही. सुनीलजी, अगदी थोडक्यात मला किरण सरांकडे जायचंय. हा. नाही, आपले बीजेपीचे प्रवक्त्यांनी आमच्या सगळ्या चुकीच्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं. एक वेळ मी ते मान्य करूया आपण की हो, आम्ही चुकलो, आम्ही पैसे खाल्ले, आम्ही भ्रष्टाचार केला, आम्ही सगळं केलं. म्हणून काय तुम्हाला सर्टिफिकेट दिलंय अशोक चव्हाणांना घेऊन शुद्ध करा म्हणून? त्याला काही सर्टिफिकेट दिलंय ठीक का आहे, ठीक आहे, की ठीक. तुम्ही म्हणजे आम्ही केलेल्या चुका या चुका आणि तुम्ही केलेलं काय शुद्धीकरणाचं मशीन आहे? आणि लोकसभेला राज ठाकरेंना शेजारी घेऊन नरेंद्र मोदींच्या बसून उगावगाव केला. तो काय कुठल्या नीतिमूल्यात बसत होतं? त्यावेळी राज ठाकरे काय सोन्याचा मुलामा लावून भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर चढले होते का? बर, चला, या दोन्ही मुद्द्यांची उत्तरे घेऊयात त्यांच्याकडे. भारतीय जनता पार्टीचं सोयीचं राजकारण हे लोक ओळखलेलं आहेत